काही माहिती घेत असताना असे निदर्शनात आले की इंडियामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी 1,03,000 करोड लोन घेण्यात आले आहे व त्यातील 5,974 करोड अजूनही पेड केलेले नाही. म्हणजे त्या लोनचा बोजा इनडायरेक्टली त्यांच्या मुलांवर आलेला आहे. म्हणजे त्यांच्या मुलांना ते लोन फेडण्यासाठी त्यांच्या करिअरची 10 ते 12 वर्ष जाणार आहेत. ह्याचा अर्थ असा की त्यांच्या मुलांचं करिअर आणि मुलांच्या स्वप्नांचा पाठलाग 10 ते 12 वर्षानंतर करू शकतात. माणसाच्या लाईफमध्ये मुलांचं शिक्षण ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपणही लोन घेऊन ते पूर्ण करणार आहात का? मुलांच्या जन्मापासून काही तरतूद करणं जरुरी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी थोडी थोडी बचत करणं जरुरी आहे. LICमध्ये फक्त 2,500 रुपये महिना तुमच्या बजेटनुसार तुम्ही बचत करू शकता. समजा प्रति महिना जर तुम्ही 2,500 बचत केलीत तर मुलांच्या 21व्या वर्षी गॅरेंटेड आणि टॅक्स फ्री 11.5 लाख रुपये मिळणार. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या ॲसेट क्लासमध्ये बचत करत असाल आणि जर तुम्हाला तिकडून गॅरेंटेड मिळणार असतील, सिक्युरिटी असेल, तर तुम्ही तिकडे करू शकता. पण LICमध्ये करण्याचा हेतू आहे की आपण असतानाही आणि आपण नसतानाही त्या एजमध्ये ते पैसे मिळणार म्हणजे मिळणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये, तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.